कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा घेतला। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाईल, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, धैर्यशील मोहिते पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। त्यासाठी चांगली टीम नेमून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय देण्याचीही मागणी। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी व्हावी, बांगर यांची मागणी। विरोधी पक्षाच्या वतीने याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर यात कोणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घालणार नाही, फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही, पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त। तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता असंही पीडित डॉक्टरांच्या वडिलांनी सांगितलं। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता, आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा। हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं विधान। माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता, पीआय महाडिक यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अंबादास दानवेंचे माजी खासदार निंबाळकरांवर आरोप करण्याआधी पडताळणी करा, मग आरोप करा, सुसाईड नोटमध्ये माझं नाव नाही आणि गेली 1 वर्ष मी खासदारही नाहीये, अंबादास दानवेंच्या आरोपांवर रणजित निंबाळकरांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही खासदार असो किंवा त्याचे पीए असो, सर्व आरोपी व्हावे, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजे, सुरेश धस यांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मंत्री पंकजा मुंडेंकडून आत्महत्या केलेल्या महिलेच्या डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, सर्व अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल, मंत्री पंकजा मुंडेंचे कुटुंबियांना आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज फलटण दौरा, फडणवीस यांच्या हस्ते फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं उद्घाटन, यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मनसेच्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा मार्ग ठरला, मरीन लाईन्सवरील हिंदू जिमखान्यापासून हा मोर्चा निघेल, मतदार यादीतील घोळाविरोधात मोर्चा निघणार, या मोर्चात मनसेसह सर्व विरोधी पक्ष सहभागी होतील। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा पार पडणार, आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार, आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार, तर मेळाव्याला उद्धव ठाकरेही मार्गदर्शन करणार। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही, सत्यासाठी, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पडा, शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं विधान। सत्तेची राखण कोणी केली हे महाराष्ट्राने पाहिलं, त्यांच्या हातात काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। गोपीनाथ मुंडेंचे 1 नंबरचे वारसदार पंकजा मुंडे, दुसऱ्या प्रीतम, 3 नंबरला यशश्री आणि 4 नंबरला मी आहे, गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण या प्रश्नावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडे भाऊ बहीण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीये, ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार आहेत, बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार, मुंडे भाऊ बहीण फक्त खंडणी वसुली करतात, सारंगी महाजन यांची टीका। आज शिर्डीत खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन, तसंच माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांचा अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आता भाजप आपली ताकद वाढवणार, रत्नागिरीत भाजपचे खासदार नारायण राणेंचा आज जनता दरबार, यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार।
सर्वपक्षीय विरोधकांचं शिष्टमंडळ मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटणार. शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार. शिष्टमंडळात शिवसेना, ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे नेतेही असणार. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू, भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाड यांच्या हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल. तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही. योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण. कर्जमाफी योग्य वेळी करू हे अजित पवार योग्यच बोलले. योग्य वेळी निर्णय घेऊ याचा अर्थ पंचांग पाहून घेऊ असा होत नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातलेल्या गोंधळावरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. रोखठोक बोलणारे अजितदादांनी खोटं बोल पण रेटून बोली भाजपची शैली अवलंबली. कर्जमाफीच्या प्रश्नावरून हर्षवर्धन सपकाळांची अजित पवारांवर टीका. तर अजितदादांना बाण नाही पण गुण लागला, सपकाळांचा टोला. मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध. आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल. सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपत प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणेंची धमकी. उत्तम जानकरांच्या व्यासपीठावर त्यांच्याच घरातले लोक असतात. जयकुमार गोरे यांची उत्तम जानकरांवर टीका. तुम्ही कुणाच्याही नादी लागा पण माझ्या नादी लागू नका. जयकुमार गोरे यांचा उत्तम जानकरांना इशारा. जयकुमार गोरे पालकमंत्री नको म्हणून अकलूजमधील कोणीतरी बाहुल्या जाळ्याचं काम केलं होतं. राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर निशाणा. तर सोलापूर लोकसभेचा माझ्या आयुष्यातील पहिला पराभव होता. राम सातपुतेंकडून खंत व्यक्त. रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, पत्रातून मागणी. तसंच याबाबत धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजितदादांनाही पत्र पाठवलंय. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार. प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे. जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचं अल्टिमेटम. मोहोळांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं, जैन मुनींची मागणी. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ दोषी आहेत. काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका. मोहोळांचा संबंध नव्हता तर लवाजमा घेऊन धर्मादाय आयुक्तांना का भेटले? अरविंद शिंदेंचा सवाल. माझ्या प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यानिशी मांडलं. चुका असत्या तर इथे आलोच नसतो. मी जैन समाजाच्या सोबत अनत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेल, मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन. घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या, कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार, जैन मुनींचा इशारा. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर आंदोलन करणार. धंगेकर उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणं आंदोलन करणार. रवींद्र धंगेकरांना माझा निरोप गेलाय. महायुतीत मिठाचा खडा नको. दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर शिंदेंची माहिती. फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळांना जाब विचारतील. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा दावा. फडणवीस खऱ्याला खरं करणारे. धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा भाजपचा होण्याचा अंदाज. मुंबई पालिकेत जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा, शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी, शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा, सूत्रांची माहिती. सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल. दोन्ही पक्ष एकमेकांना मान सन्मान देऊन जागावाटप करतील. त्यामध्ये कुठलीही कटुता येणार नाही. उदय सामंत यांची जागावाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होणार. उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी, नितेश राणेंचं विधान.
सातारा जिल्ह्यात जिथे शक्य आहे तिथे महायुतीत लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. वादविवाद खेचाखेची नको, पालकमंत्री म्हणून माझी भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं जवळपास निश्चित. आमदार शंकर मांडेकरांनी हिंजवडीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महिनाभरात रस्त्याचं काम केलं नाही तर आंदोलन करू, संबंधितांना धारेवर धरू. आमदार शंकर मांडेकरांचा इशारा. बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच. पुढील आठवड्यात होणार देशव्यापी एसआयआरची घोषणा. लवकरच देशातील 12 ते 15 राज्यात एसआयआरचा पहिला टप्पा सुरू होणार. दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकारी यांच्या दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या. धुळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळकटी. माजी आमदार फारुख शहांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. भंडारा जिल्ह्यात एका नेत्याने 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार प्रणय फुके यांचा आरोप. तर प्रणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपात प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणे यांचा धमकीवजा इशारा. साताऱ्याच्या कास तलाव भागात नौका विहाराचा शुभारंभ. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुभारंभ. नौका विहाराचा शिवेंद्रराजे यांनी लुटला आनंद. भाजपमध्ये इन्कमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढेल तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी कान टोचले. नितीन गडकरींच्या मताशी मी सहमत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. तर घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरून आलेले सावजी चिकन. भाजपात वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले होते. धुळ्याच्या माहेरमधील गावकऱ्यांचा साक्री पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलीस राजकीय दबावाखाली येऊन गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप. मंगळवेढ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं, शिवभक्तांची मागणी. अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द. जरांगीच्या हस्ते अनावरण करावं, शिवभक्तांची मागणी. सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू. गोपीचंद पडळकरांनी कारखान्याबाबत केले होते आरोप. यंदा कारखान्याचं धुराडं पेटू देणार नाही, दिला होता इशारा. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यात 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी, महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक. तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेत पूर्णपणे बंद राहील. पुढील 48 तासात मुंबई शहरासह उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील हत्ती पकड मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. धरपकड मोहिमेवर तातडीने बंदी घालण्याची याचिकेतून मागणी. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 नोव्हेंबरला. जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार. आठवड्याच्या 7ही दिवसांचं वेळापत्रक तयार. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता सेवा दररोज सुरू करण्यात आलेली आहे. दिवा चिपळूण मेमू रेल्वे आता कायम स्वरूपी धावणार. 25 वर्षांनंतर चिपळूणला स्वतंत्र रेल्वे. सकाळी 7:15 दिव्याहून तर दुपारी 2 वाजता 12 वाजता ही चिपळूण ट्रेन जी आहे ती चिपळूण दिव्याकडे रवाना होईल. मुंबई 27 आणि 28 तारखेला छठपूजेसाठी 67 ठिकाणी नियोजन. 148 कृत्रिम विसर्जन तलाव. 403 ठिकाणी वस्त्रांतरगृहासह इतर सुविधांसाठी मुंबई पालिका सज्ज. पुण्यात दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलेला भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा बंद. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केलं जाणार असल्याने भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होईल. पुणे पालिका प्रशासनाने 1 दिवसात 4,634 अनधिकृत फ्लेक्स हटवले. मात्र आयुक्तांचे कारवाईचे आदेश असतानाही आकाशचिन्ह विभागाकडून एकही दंडात्मक कारवाई नाही. सर्वसामान्यांकडून घराची मागणी वाढली. 6 महिन्यात महारेरा प्राधिकरणाकडे 5,000 गृहप्रकल्पांची नोंदणी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगरसारख्या शहरातील प्रकल्पांचा समावेश.
इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार. मुंबई महानगरपालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. इमारत बांधकामासाठीची परवानगी आता जलद आणि पारदर्शक होईल. विज्ञान खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकरांची विज्ञान रत्न पुरस्कारासाठी निवड. पुरस्कार जाहीर करताना सरकारकडून 2025च्या 8 विज्ञान श्री पुरस्कारांचीही घोषणा. शिक्षक पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचं निर्देश पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती आता करता येणार. शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासणी करून घेणं बंधनकारक. पुणे शहर आणि जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस पावसाची शक्यता. पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी. दिवाळीत मागणी वाढल्यानं यंदा कोहळा उत्पादकांची दिवाळी. कोहळ्याला 20 ते 60 रुपयाचा दर. धार्मिक विधीसाठी कोहळ्याला मोठ्या प्रमाणात मागणी. दिवाळीनंतर प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी एसटी चालक वाहकांची ब्रेथ अॅनालायझर तपासणी. सर्व बस चालकांची प्रत्येक फेरीपूर्वी अल्कोहोल तपासणी करण्याचा महामंडळाचा निर्णय. अरबी समुद्रात वादळ सदृश वातावरण. मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बंदरात दाखल. इंद्रायणी पवना नदी सुधारासाठी पाऊल. पीएमआरडीएकडून लवकरच निविदा प्रक्रिया. 120 गावात सांडपाणी वाहिन्यांचं जाळं आणि प्रक्रिया केंद्र उभारणार. अशी दोन्ही कामं प्राधिकरणाकडून नवीन वर्षात हाती घेतली जातील. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार. पोलिसांकडून 2 आरोपींना अटक. अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीत दहशत माजवणाऱ्या गुंडाची भर रस्त्यात धिंड काढली. बिर्ला कॉलेज परिसरात खंडणीसाठी व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडावर कारवाई. दुबई भारतीयांच्या नावे 800 कोटींच्या 340 बेहिशोबी मालमत्ता असल्याचा प्राप्तिकर विभागाला सुगावा. मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्लीतील एजंटवरील छाप्यामुळे माहिती समोर. मीरा भाईंदरमध्ये डीसीपी राहुल चव्हाणांकडून मराठी द्वेष मराठी एकीकरण समितीचा आरोप. छठपूजा कार्यक्रमाच्या बैठकीत मराठी मार्गदर्शन देण्याची विनंती केल्यावर राहुल चव्हाण संतापल्याचा आरोप. अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील कुख्यात एसेट गँगवर मकोका अंतर्गत कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी. अकोल्याचे अपहरण झालेल्या अक्षय नागलकरची हत्या. त्याच्या 8 मित्रांनीच अक्षयची हत्या केल्याचा उघड झाले. हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं समोर. कराड नांदापूर येथे सिनेस्टाईल पाठला करत एकाची हत्या. पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची माहिती. हत्या केल्यानंतर आरोपी फरार होता. नागपुरात एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. धंतोली पोलिसांची कारवाईत कारसह एकूण 8,73,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. अमरावतीतील परतवाडा अंजनगाव रोडवर भीषण अपघात. अपघातात 3घांचा मृत्यू तर 9 जण जखमी. ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अभिनेते सतीश शाह यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार. सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून